नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. नेहमी उरलेल्या पोळ्या फोडणी देऊन खाण्यापेक्षा या अशा छान खमंग पौष्टिक कुरकुरीत असा पदार्थ नक्की तयार करा. तो अगदी झटपट बनवून तयार होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी आपण जरी हा खाल्ला तरी हा पोटभरीचा आणि पौष्टिक असाच असतो. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर त्यासाठी आता येथे साधारणतः 4 ते 5 पोळ्या मी घेतलेल्या आहेत. आता पोळ्या घेताना या मी रात्रीच्याच पोळ्या घेतलेल्या आहे. आता येथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मीठ टाकून हे छान मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता मिरचीची पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यांमध्ये आपण ज्या उरलेल्या पोळ्या घेतलेल्या आहेत त्या अशा थोड्या तुकडे करून टाकून बारीक पावडर याची तयार करून घ्यायची आहे. आता थोड्या करून ना सर्व पोळ्या याच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. आता पोळ्या बारीक झालेल्या आहे. आता यामध्ये आपण 3 ते 4 मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेऊया. यामध्ये आपल्या आवडीचं कुठलेही पीठ आपण ऍड केले तरी सुद्धा चालणार आहे. आता 2 ते 3 चमचे आपण तांदळाचं पीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आजचा जो आपला पदार्थ बनणार आहे तो अतिशय कुरकुरीत असा असणार आहे. आता इथे काही बेसिकचे पावडर मसाले, हळद, लाल मिरची, धना जिरा पावडर आपण टाकून घेतलेले आहे. आता लाल तिखट आपण इथे थोडंसं 1 चमचा टाकलेलं आहे. आता इथे आपल्या काही भाज्या घेतलेल्या आहे. कोथिंबीर, कोबी, गाजर, पालक घेतलेला आहे आणि भरपूर असा बारीक चॉप केलेला कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपल्याला आवडत असतील त्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून घेतल्या तरी सुद्धा चालू शकणार आहे. आता कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये ऍड केलेली आहे. भरपूर सारी कोथिंबीरीमुळे अतिशय छान ह्याची टेस्ट येते. आता ही सर्व सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये कोबी, काकडी, गाजर सर्व भाज्या असल्यामुळे लगेचच यामध्ये पाणी टाकायचं नाहीये. हे बघा, पाणी न टाकताही आपलं हे आजचा पिठाचा डो बनवून तयार झालेला आहे. हे बघा, बघू शकतात आपण यामध्ये काकडी, गाजर असल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं. त्या पाण्यामध्येच आपला आजचा हा डो बनवून तयार झालेला आहे. आता सर्वात शेवटी 1 चमचाभर तेल टाकून या पिठाला अशा पद्धतीने लावून हे पुन्हा आपल्याला एकदा असं सॉफ्ट करून ठेवायचं आहे. आता लगेचच आपल्याला ह्याचे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी येथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे. आपल्याला आवडत असेल तर आपण प्लॅस्टिकचा पेपर घेतला तरी सुद्धा चालणार आहे. आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून या कापडावरती टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपण जे थालीपीठ करणार आहोत ते या कापडाला चिकटणार नाही. आता छान असे मध्यम आकाराचे थालीपीठ एक करून आपण अशा पद्धतीने थापून घेणार आहोत. आता हे फारही पातळ किंवा फारही जाड करायचे नाहीये, तर मध्यम जाडीचे आपल्याला थालीपीठ तयार करायचे आहे. त्याला आता थोडंसं आपण बोटाच्या साह्याने असे गोल करून घेऊया. म्हणजे तेल टाकायला आपल्याला तेल छान यामध्ये भाजलं जातं, टाकता येतं आपल्याला. आता थापून झालेला आहे थालीपीठ. गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. या पद्धतीने थोडंसं तेल किंवा बटर तव्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे छान असे कुरकुरीत होतात आणि आपले थालीपीठ जळत नाही. आता यावरती आपल्याला हे छान कुरकुरीत होण्यासाठी वरून थोडंसं तेल टाकून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. आता 3 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि आपलं थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे. पुन्हा आपण यावरती थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. दोन्ही साईडनी छान असं गोल्डन होईपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपलं उरलेल्या पोळ्यांपासूनचं पौष्टिक खमंग कुरकुरीत थालीपीठ. एक करून सर्व थालीपीठ याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. गरम गरम आपण हे थालीपीठ सर्व करायचं आहे.
नक्की ट्राय करा रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.